दारू विक्रीत अनैसर्गिक वाढ, वाईन शॉपचा परवाना निलंबित. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्यानंतर बार्शी येथील SP वाईन्स या वाईन शॉपचा परवाना सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी रद्द केलेला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, देशी दारू दुकाने, परमिट रूम, बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो. त्याच अनुषंगाने आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यातील दारू उत्पादकांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली. बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांची नावे असलेल्या SP वाईन्स FL2 क्रमांक 38 या वाईन शॉपमधून 17 मार्च रोजी मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे दिसून आले. निरीक्षक विभाग नंदकुमार जाधव यांनी सदर दुकानाची 19 मार्च रोजी पडताळणी केली असता हिशोब नोंदवहीत मद्य विक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्य विक्री जास्त असणे इत्यादी विसंगती आढळून आल्याने सदर परवान्याविरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम 1953 अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आलेलं आहे. या प्रकरणात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार 22 मार्चच्या आदेशान्वये SP वाईन्स या दुकानाचे व्यवहार 15 दिवसांकरिता निलंबित केलेले आहे. त्याच अनुषंगाने दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी 22 मार्च रोजी सदर वाईन शॉपला सील ठोकलेले आहे. आवाहन: सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री परवानाधारकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून मद्य विक्री करावी अशा सूचना देण्यात आलेल्या असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून मद्य विक्री परवानग्याची अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञेविरुद्ध निलंबनाची कारवाई किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिलेली आहे.